सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर सांगली मार्गावरचं आष्टा शहर जे आहे ते भावई उत्सवाबद्दल प्रसिद्ध अशा प्रकारचं शहर आहे। आष्टा शहरामध्ये ब्रिटिश काळामध्ये 1.25 लाख रुपये महसूल होत असल्यामुळे ह्या आष्ट्याचं 1.25 लाखी आष्टा असं नाव पडलं। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे शहर आहे आणि या शहरामध्ये श्री चौंडेश्वरी देवी ही इथलं मुख्य ग्रामदैवत आहे, म्हणजे अंबाबाई देवी। ह्या अंबाबाई देवी हे जे ग्रामदैवत आहे आष्ट्याचं, ह्या देवीच्या नावानं दरवर्षी हा भावईचा उत्सव होतो। हा भावईचा उत्सव जो आहे हा एक प्रकारे शाक्त संप्रदायामधला खेळ आहे आणि साऱ्या जाती धर्माचा आणि 12 बलुतेदारांचा उत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं। आपल्या देशामध्ये यात्रा, जत्रा, उत्सव यांना आपण संस्कृतीची चाकं म्हणतो आणि ही संस्कृतीची चाकं आपली संस्कृती समृद्ध करत राहतात। तर हा जो श्री चौंडेश्वरी उर्फ अंबाबाई देवीचा शाक्त संप्रदाय पुरस्कृत भावईचा जो सण आहे, ह्या भावईच्या सणाला आष्टा शहरामध्ये जवळजवळ 1200 वर्षांची परंपरा आहे। आष्टामध्ये मध्यभागी चौंडेश्वरी देवीचं खेमाडपंथी मंदिर आहे, तिथं दीपमाळ आहे, गणपती मंदिर आहे, त्याचबरोबर मकोटेश्वराचं मंदिर आहे, परिसरामध्ये दगडी ओवऱ्या आहेत। याबद्दलची कथा ही दुहेरी आहे। दुहेरी म्हणजे अशा अर्थानं की 1316 साली थोरात सरकार कर्नाटकामध्ये सरदार होते, त्या काळातले कर्नाटकामध्ये गेले आणि बदामी या शहरामध्ये त्यांना एक पेटी मिळाली। ही पेटी त्याने आष्ट्याला आणली आणि या चौंडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये ठेवली। ही पेटी उघडल्यावर ह्यामध्ये ताम्रपट आणि मुखवटा मिळाला आणि मग ह्या ताम्रपट आणि मुखवट्याच्या साह्यानं आष्टा शहरातल्या 12 बलुतेदारांनी जवळजवळ 19 दिवस आपले खेळ रचले। आता हे खेळ रचण्याची पार्श्वभूमी काय आहे, तर ह्या खेळ रचण्याची पार्श्वभूमी अशी आहे की ही जी चौंडेश्वरी देवी आहे ही पूर्वीच्या काळामध्ये छंडा आणि मुंडा नावाचे दैत्य किंवा ज्यांना आपण राक्षस म्हणू, हे राक्षस प्रजेला खूप त्रास देत होते। तेव्हा ह्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी म्हणून या चौंडेश्वरी देवीनं चामुंडेश्वरी देवीचा रुद्रावतार धारण केला, त्यामध्ये ह्या दैत्यांचा विनाश केला आणि मग हे जे युद्ध झालं, ही जी युद्धकथा आहे, आपण म्हणतो की युद्धकथा नेहमी रम्य असतात, तर या कथेचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून ह्या 12 बलुतेदारांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ अस्तित्वामध्ये आणले आणि त्या युद्धाची कथा हे 12 बलुतेदार दरवर्षी खेळाच्या माध्यमातून सादर करतात। मग बोला भगत राजा हरहरचा जयघोष चालू असतो। तर साधारणपणे वाळवा तालुक्यातल्या सर्व माहित्या लोकांना मुखवटाच्या दिवशी आष्ट्याला गर्दी करतात आणि त्यांना हे माहिती आहे की थांबू तू अशा प्रकारचा आवाज होतो। ह्या सगळ्या घडामोडीमध्ये 12 बलुतेदार जे आहेत ते पूर्णतः पारंपरिक वाद्यांचा ह्या ठिकाणी वापर करतात। म्हणजे युद्धाच्या घटनेमध्ये 12 बलुतेदार ज्यावेळेला सहभागी होतात त्यात सगळं आहे। या 12 बलुतेदारांची गुप्त हेरगिरी आहे। कारण ते दैत्य होते, हे मायावी होते, ते कधी पाण्यात राहायचे, कधी आगीत राहायचे, कधी झाडावर राहायचे, कधी हवेत जायचे। तर त्यांचा शोध घेण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा सक्षम असली पाहिजे, म्हणून त्या 12 बलुतेदारांनी आजही सत्य असलेलं सत्य सिद्ध केलं की खरं सैन्य जे आहे ते 12 बलुतेदार आणि शेतकरी कुटुंबातूनच पुढे येतं। म्हणजे 14व्या शतकामध्ये हे घडलं असावं आणि म्हणून मग हे खेळ रचताना साधारणपणे प्रमुख खेळ जे आहेत ते 6 दिवस चालतात। त्यामध्ये पहिल्या दिवशी दिवा नावाचा खेळ आहे। इथं डोक्यावरती दिवा घेतला जातो। म्हणजे डोक्यावरती दिवा घेणं म्हणजे युद्धाचं शुभ कार्य जे आहे त्या कार्याची सुरुवात म्हणजे डोक्यावरती दिवा घेणं। दुसऱ्या दिवशी कंकण बंधन आहे।
कंकण बंधन म्हणजे ज्याला आजच्या काळामध्ये आपण बांगडी म्हणतो, हे कंकण बंधन बांधणं म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. आणि सुरक्षा कवचाबरोबरच दैत्यांचा संहार करण्याची शपथ घेण्याचा हा दुसरा दिवस आहे. आणि त्यानंतर या कंकण बंधनाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी आळूमाळू म्हणजे आळूमाळूचं रूप घेऊन त्या दैत्याचा शोध, म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की हे गुप्तहेरगिरी करण्यामध्ये सुद्धा हे लष्कर पटाईत होतं, तेव्हा आळूमाळूचं रूप घेऊन दैत्याचा शोध घेतला जातो. तर त्या शोधामध्ये परत शोधाची पुढची प्रक्रिया चौथ्या दिवशी चालू होते, ते म्हणजे पिसे बांधण्याचा विधी. ह्या पिसे बांधण्याच्या विधीमध्ये घरोघरी जाऊन त्या दारात ठेवलेल्या तांब्या आपल्या लिंबाच्या पानानं पालथा घालून त्या घरामध्ये दैत्य आहे का ह्याची शोध मोहीम राबवली जाते. तर या लष्कराच्या हालचालीनंतर पाचव्या दिवशी देवी स्वतःच जोगण्यांच्या रूपामध्ये बाहेर पडते. आणि जोगण्यांच्या रूपामध्ये बाहेर पडते तर ह्यातला लौट नावाचा जो विधी आहे, ह्या लौटामध्ये दैत्याला थेट आव्हान दिलं जातं. आणि दैत्याला थेट आव्हान देताना ते लोटाचं मडकं फोडलं जातं आणि ह्या मडक्याप्रमाणे तुला फोडून टाकेन असा संदेश त्या ठिकाणी दिला जातो. रात्री घोडी या खेळाच्या माध्यमातून खेळगडी दैत्य शोधायचा प्रयत्न करतात. तर पिसे म्हणजे हे देवीचे सैनिकच आहेत आणि ते दैत्याचा पोशाख करून घरोघरी उंबरठा निहाय शोध घेतात. कर तोडणे नावाचा आणखीन एक विधी आहे. आणि मग ज्याला मी मगाशी उल्लेख केला थांगुत म्हणून जो विधी सगळ्यांना माहिती आहे, त्याला मुखवट्याचा दिवस म्हणायचं. हा मुखवटा म्हणजे या चामुंडेश्वरी देवीचा मुखवटा आहे, अंबाबाईचा मुखवटा आहे. ते 12 बलुतेदार तो मुखवटा परिधान करतात. आणि आरगडी जो आहे काळा पोशाख परिधान केलेला, तो आरगडी हे दैत्याचं रूप आहे. आणि मग हा मुखवटा घातलेले 12 बलुतेदार त्या आरगड्याचा पाठलाग करतात. आता हल्ली साधारणपणे अस्त्यामध्ये 5 ठिकाणी याला धाव म्हणतात, या प्रकारच्या धावा होतात. आणि मग मुखवटे केल्यानंतर हे मुखवटे आरगड्याला एका ठिकाणी झोपवलं जातं आणि मुखवटे त्याला ओलांडतात, म्हणजे दैत्याचा वध झाला. म्हणजे हा एक शाक्त सांप्रदायिक अशा प्रकारचा खेळ आहे. आणि जवळजवळ 19 दिवस कंकणविधी, आळूमाळू, घोडी, पिसे, थळ उठवणे, जोगण्या, लोट, लहू, मुखवटे, पाखरे, बाजले, चोरसती अशा प्रकारचे खेळ खेळले जातात. ह्या सगळ्या खेळांचं वैशिष्ट्य असं आहे की या खेळामध्ये वाद्य काय असतात, तर या खेळामध्ये रणशिंग आहे, ह्या खेळामध्ये संबळ आहे, चौंडका आहे, कैताळ आहे, पावा आहे, छत्र आहे, चांबऱ्या आहेत, नगारे आहेत, आरोळ्या ठोकल्या जातात. वारंवार बोला भगत राजा हरहरचा जयघोष होतो. म्हणजे आपली ही जी पारंपरिक वाद्य आहेत आणि शेतामध्ये राबणारे 12 बलुतेदार आहेत, त्यांनी ह्या युद्धाचा खेळ खेळताना आपली संस्कृती जपून ठेवलेली आहे. म्हणजे चिटक्या मिटक्या आहेत त्या रणशिंगाच्या निनादामध्ये पारंपरिक वेशातला खेळगडी देवीच्या स्तुतीपर गाणी गात फिरतो. म्हणजे साधारणपणे वैद्य दशमी ते बेंदूर या कालावधीमध्ये हा सण साजरा केला जातो. मुखवटे हा शेवटचा दिवस आहे, त्यावेळेला दैत्यावरती विजय मिळवला जातो. तर यात एक लहू नावाचं पात्र आहे, ती या आरगड्याची आई आहे आणि ती मुलाच्या मृत्यूबद्दल पारंपरिक शोकगीते गाते. तर खटले नावाचा प्रकार आहे, तो मुखवटे झाल्यावर 5व्या दिवशी होतो आणि खटल्यावरून ह्या आरगड्याची म्हणजे दैत्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघते आणि आरगड्याची बायको सती जाते. म्हणजे फार प्राचीन काळामधली दैत्यवधाची ही जी कथा आहे, ही दैत्यवधाची कथा सांगली जिल्ह्यामध्ये आष्ट्याचे मुखवटे हे एवढे प्रसिद्ध आहेत की महाराष्ट्र आणि कर्नाटकातून या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी भावईच्या मुखवट्याच्या उत्सवाला आपली हजेरी लावतात. पण हा उत्सव काय आहे? हा उत्सव हल्लीच्या काळामध्ये बहुतेक सगळे
माध्यमे जी आहेत, अनेक यूट्यूबर ह्यामध्ये आहेत, त्याचबरोबर वर्तमानपत्र आहेत, याच्या खास पुरवण्या या ठिकाणी प्रकाशित केल्या जातात. तर आष्ट्याच्या सरस्वती बाळासाहेब खाडे या 2020 पासून सातत्यानं या उत्सवामधला सकारात्मक भाग लोकांच्या समोर मांडत आहेत. म्हणजे जवळजवळ 1200 वर्षाची परंपरा असलेला हा जो उत्सव आहे, हा 2020ला कोरोनाचा अपवाद वगळता सातत्यानं सुरू आहे. आणि आष्ट्याचा भव्य उत्सव जसा प्रसिद्ध आहे, तसं वेगवेगळ्या दंतगतांनी जोडले गेलेले उत्सव वाळवा तालुक्यामध्ये अन्य ठिकाणी म्हणजे गोटखिंडी, नेरले, वाटेगाव, कासेगाव या गावामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दंतगतांची जोड देत हा भावईचा उत्सव अतिशय उत्साहानं साजरा केला जातो. म्हणजे आज आपण 2025 या वर्षामध्ये जर या भावईच्या सणाकडे बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं, ह्या सण आणि उत्सवामुळे लोकांच्या मध्ये एकजूट वाढते, ऐक्य मजबूत होतं. त्याचबरोबर या सण आणि उत्सवासाठी आवश्यक अशा प्रकारची जी गाणी आहेत, ती गाणी आपल्या मौखिक परंपरेने टिकवलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न, म्हणजे एक अर्थ बघितला, लोट फोडून आव्हान दिलं देवीनं असाही होऊ शकतो. दुसरा म्हणजे हा पावसाळ्याचा कालावधी आहे, म्हणजे लोट फुटणं आणि पाणी भरपूर येणं म्हणजे शेतीमध्ये संपन्नता आणणं असाही त्यामध्ये अर्थ होऊ शकतो. त्याचबरोबर ह्या 1200 वर्षाची परंपरा असलेल्या उत्सवामुळे हेही अधोरेखित केलेलं आहे की लष्करामध्ये गावगाड्यातील 12 बलुतेदारांचं सैन्य हे निर्णायक अशा प्रकारची भूमिका बजावतं, हे या उत्सवामध्ये दिसतं. तेव्हा हा जो आष्ट्याचा भावईचा मुखवट्याचा उत्सव आहे, हे आपल्या सांगली जिल्ह्यामधलं एक महत्त्वाची धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक संचित जसं आहे, तसंच हा गावगाड्यातल्या 12 बलुतेदारांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे असं मला वाटतं.